काय महाराष्ट्रात सगळीकडे जे जयकार चालू आहे म्हणलं, जेवते उठतोय शिवाजी महाराज की जेच म्हणतो. मग शिवाजी महाराजांचा एवढा जे जयकार आहे, शिवाजी महाराज देव होते का म्हणलं? ऐका, शिवाजी महाराज देव नव्हते, पण त्यांच्यामुळे देवळातला देव सुरक्षित राहिला हे कधीच विसरून जमणार नाही. काही माणसं देव नसतात पण देवापेक्षाही कमी नसतात, त्यातलंच व्यक्तिमत्व म्हणजे आमचे राजे आहेत. विडवलं कोण कुणाच्या जयंत्या करतो? जन्म दिलेल्या बापाला विसरणारे आपण माणसं आहे, पण राजांना काय विसरत नाही. 395 वर्ष झालं अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती, आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. टाळ्या जोरात वाजवा जरा, हाना काना काना बसणारे का जेवणाची याद झाल्यात आहे तुम्हाला? मोकळं बसा जरा, तासभर होणारे जरा असं प्रसन्न बसा. तुमच्याकडे बघितलं आम्हाला थोडं सांगू वाटलं पाहिजे, असं हातानं टाळी मुखानं आम्ही एवढं तुमच्याकडे काम. एक माझ्या कीर्तन हसतच नव्हता, टाळी वाजवणं विठ्ठल म्हणे ना. म्हणलं का टाळी वाजवणं? ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोमलत फिरला मूर्खा, तुला येतात किती जात्यात किती हिशोब ठेव ना. 10 कमान 5 खर्च करा, होईन का कर्ज? 10 कमी तो इच्छिप येतो. बिस्लरी पेन म्हणल्या दुसऱ्या ध्यानात येते. माझे मनापासून परत नाही, इथं जेवढी कीर्तनाला आले त्यांच्यात अजिबातच कर्ज नसावं. जर एखाद्या असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, होऊन दे कर्ज. ज्याच्यावर कर्ज तेच खरा मर्द. कर्जावाली म्हणते ना आता शिक जीवाला आधार भेटला. होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं, नि मार्द पोरगा आहे ना मर्द. परत भरायचा अर्ज, काढायचं कर्ज, पण कीर्तनात प्रसन्न बसायचं. विठ्ठल म्हणून त्यांची जयंती. देव नाहीत पण माणसाला देवत्व बहाल करण्याचे जे गुण आहेत त्या सगळ्या गुणांचा मिलाप म्हणजे आमचे राजे आहेत. संघटन कौशल्य आहे, चारित्र्य आहेत, कुलवान आहेत, लहान मुलं बोल नका, शीलवान आहेत, नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे, वक्तृत्व आहे, आणि सगळ्यात महत्वाचं दूरदृष्टी आहे. राजाने कोणता निर्णय घेताना सध्या काय परिणाम होईल याचा विचार केला, याचा भविष्यात काय परिणाम होईल, आणि त्यानुसार स्वराज्याची मुहूर्तमेढ राजाने आमच्या निर्माण केली आणि सगळ्यांना सोबत घेऊन. म्हणून 395 वर्ष झाली. 395 काय, चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राजांची कीर्ती अजरामर राहणार आहे, कारण त्यांचं तेवढं त्या ताकदीचं कार्य. कोण? शिवाजी. शी म्हणजे शिलवान, वा म्हणजे वाघाचा काळीज असणारा, आणि शिवाजी म्हणजे जीव लावणारा. विडल वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे, करती घोष जे जेकार, जळती दोषाचे डोंगर. रिटर्नचा आणि मॉनिटरला आवाज वाढवा जरा. क्षमा दया शांती बाना बंगे हाती, करती घोष जे जेकार, जळती दोषाचे डोंगर. तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी, करती घोष जे जेकार, जळती दोषाचे डोंगर. विडल विडल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाची, त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रहाला दुलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुका या ज्ञान देपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या अभंगातून कमी ठेवा. या जगाच्या पाठीवर नेमके खरे वीर कोण आहेत या विषयाचं चिंतन करतात. विडल
त्या लाईट एका जागेवर सेटिंग कर वर असं फक्त वर हे त्याची सेटिंग करा एका जागेवर फक्त. हा फिरून देऊ नका, एक स्थिर ठेवा ते. हा ओके. विडावलं 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 अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या पर्वकाळाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य शिवजन्मोत्सव सोहळा आपल्या समस्त परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त शिवभक्त गावातील परिसरातील सर्व युवा शक्ती सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सर्व विडवलं. कार्यक्रमाचे आयोजक आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व समाजकारणामध्ये राजकारणामध्ये धर्मसेवेमध्ये ज्यांचा विशेष ठसा आहे असे तरुणांचे चाहते आदरणीय आमचे राहुलजी टेकाळे पाटील. आमच्या राहुल दादांच्या विशेष अथक परिश्रमातून आजच्या कार्यक्रमाला हे भव्यता आणि दिव्यता प्राप्त झालेली आहे. राहुल भाई असतील, बोलू नका, त्यांचे सगळे सहकारी मित्रमंडळ असतील, उपस्थित सर्व मातृरोग पितृरोग कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार शिष्टीवाले मातृरोग पितृरोग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसे पोलीस पाटील तंटामध्ये आदेश सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृषी उपस्थित सर्व भावी भक्त पोलीस खात्यातले दमदार अधिकारी झाले साहेब येऊन गेले ना, तर त्यांचे सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. आता सगळ्यांच्या सहकार्यानं कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सर्व विडवलं. अत्यंत सुंदर आणि तंतोतंत नियोजन आपल्या सर्व या मित्रमंडळाने केलेलं आहे. या कार्यक्रमासंदर्भात ज्यांनी वेळोवेळी संपर्क साधला असे आमचे परमार्थ स्नेही आदरणीय आमचे बाजीराव महाराज खराडे, आमच्या बाजीराव महाराजांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. या निमित्तानं कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि कथाकार आपल्या परिसराचं जिल्ह्याचं वैभव हरिभक्तप्राण आमचे मुक्तीराम महाराज खाडे बाबा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांची याच परिसरामध्ये कथाही चालू आहे, पण या शिवजयंतीला शुभेच्छा देण्यासाठी वेळात वेळ काढून महाराज उपस्थित झाले. महाराजांना मनापासून मी धन्यवाद देतो. आमच्यासोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तप्राण आमचे प्रसाद महाराज पाटील त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. सुंदर दोन्ही मृदुंगाचार्य गायक मंडळी सुंदर आहेत, टाळकरी मंडळी सगळ्यांचे आभार सेवेला प्रारंभ विडावलं. आवाज मोकळा द्यावा जरा. हॅलो, रिटर्नचे आवाज थोडे मोकळा करा जरा, असं करण्यातून आल्यासारखा जास्त आवाज येत, असं बॉक्स मधून आल्यासारखा त्याला क्वालिटी द्या जरा, जास्त नाही. मॉनिटर आणि हे रिटर्नचे एवढ्याला पुढे येतो ना आवाज सगळ्यांना व्यवस्थित. हा विडवलं विडवलं विडवलं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. शास्त्र असं सांगतं, इको कमी ठेवा, देवाची जयंती साधूची पुण्यतिथी माणसाचं श्राद्ध प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. रामाची नवमी कृष्णाची अष्टमी तुकोबारांची बीज नाथांची षष्टी माऊलींचा समाधी सोहळा सावताबाबाची पुण्यतिथी महादेवाची शिवरात्र देवीची नवरात्र तुमची आमची पित्र बसा काव काव करीत. आपल्या काय जयंती होतच आपल्या 10व्याची सुद्धा पंचायत आहे. पर पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला ओकता दिला कावळ्या सकट. काका म्हणे 10,000 लागते 20,000 घ्या. ह्यो म्हणला 35 घ्या पण कावळ्या सहित. काका म्हणले कावळा आणतो पण 10व्याला टकलं कोणाचं करू ते मला ज्याचं प्रवचन ठेवले त्याचं करा म्हणजे आमचं. म्हणजे बाप तुमचा चंपी आमचे करता हाय का कोणाचे कोणाला मिळेल. लोकांकडे पैसा झाला जास्त धर्मात चाललाय बुडताना. अशा काळामध्ये एवढी शिवजयंती करण्यासाठी नुसता पैसा लागत नाही, त्याला वाघाचं काळीज लागतं विडावलं. असे दमदार सगळे शिवभक्त आपण सर्वजण एकत्रित येऊन पूर्ण पावर लावून ताकदीनिशी हा जन्मोत्सव सोहळा संपन्न करतो. मला एक जण म्हणला काय महाराष्ट्रात सगळीकडे जे जयकार चालू आहे, म्हणला जेवते उठतो शिवाजी महाराज की जेच म्हणतो. मग शिवाजी महाराजांचा एवढा जे जयकार आहे, शिवाजी महाराज देव होते का? म्हणलं ऐका, शिवाजी महाराज देव नव्हते पण त्यांच्यामुळे देवळातला देव सुरक्षित राहायला हे कधीच विसरून जमणार नाही. काही माणसं देव नसतात पण देवापेक्षाही कमी नसतात, त्यातलंच व्यक्तिमत्व म्हणजे आमचे राजे आहेत विडवलं. कोण कुणाच्या जयंत्या करतो? जन्म दिलेल्या बापाला विसरणारे आपण माणसं आहे, पण राजांना काय विसरत नाही. 395 वर्ष झालं अजून
छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. टाळ्या जोरात वाजवा जरा. हाना काना काना बसणारे का जेवणाची याद झाल्यात आहे तुम्हाला? मोकळं बसा जरा. तासभर होणारे जरा असं प्रसन्न बसा. तुमच्याकडे बघितलं आम्हाला थोडं सांगू वाटलं पाहिजे. असं हातानं टाळी मुखानं आम्ही एवढं तुमच्याकडे काम. एक माझ्या कीर्तन हसतच नव्हता. टाळी वाजवणं विठ्ठल म्हणे ना. म्हणलं का टाळी वाजवणं? ते मला माझ्यावर कर्ज आहे मग आम्ही फेडाव का काय? बोमलत फिरला मूर्खा. तुला येतात किती जात्यात किती हिशोब ठेव ना. 10 कमान 5 खर्च करा होईन का कर्ज? 10 कमी तो इच्छिप येतो. बिस्लरी पेन म्हणल्या दुसऱ्या ध्यानात येते. माझे मनापासून परत नाही. इथं जेवढी कीर्तनाला आले त्यांच्यात अजिबातच कर्ज नसावं. जर एखाद्या वाचलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज. ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. कर्जावाली म्हणते ना आता शिक जीवाला आधार भेटला. होऊन दे कर्ज. फिटलं तर फिटलं नाही. मार्द पोरगा आहे ना मर्द. परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज. पण कीर्तनात प्रसन्न बसायचं विठ्ठल. म्हणून त्यांची जयंती. देव नाहीत पण माणसाला देवत्व बहाल करण्याचे जे गुण आहेत त्या सगळ्या गुणांचा मिलाप म्हणजे आमचे राजे आहेत. संघटन कौशल्य आहे. चारित्र्य आहेत. कुलवान आहेत. लहान मुलं बोलू नका. शीलवान आहेत. नेतृत्व आहे. कर्तृत्व आहे. वक्तृत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं दूरदृष्टी आहे. राजाने कोणता निर्णय घेताना सध्या काय परिणाम होईल याचा विचार केला. याचा भविष्यात काय परिणाम होईल आणि त्यानुसार स्वराज्याची मुहूर्तमेढ राजाने आमच्या निर्माण केली. आणि सगळ्यांना सोबत घेऊन म्हणून 395 वर्ष झाली. 395 काय चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राजांची कीर्ती अजरामर राहणार आहे. कारण त्यांचं तेवढं त्या ताकदीचं कार्य. कोण? शिवाजी. शी म्हणजे शिलवान. वा म्हणजे वाघाचा काळीज असणारा. आणि शिवाजी म्हणजे जीव लावणारा. विडल शिलवान आहे. आयुष्यात चुकीचं पाऊल कधी पडलं ना. नीट ऐका बर का. अध्यात्म क्षेत्रात राहून सुद्धा बऱ्याच माणसांची चुकीची पावलं पडली. शब्द नीट लक्षात ठेवा. शब्दाचा गाभा लक्षात घ्या. परमार्थात राहून सुद्धा चुकीची पावलं पडणारे अनेक आहेत. पण शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा चुकीचं पाऊल पडलं नाही. कारण जगद्गुरु तुकोबाऱ्यांसारख्या संताची घडलेली संगत आहे. हा पराव्या नारी रकुमाई समान हा तुकोबाऱ्याने त्यांना दिलेला उपदेश तो राजेंनी आयुष्यामध्ये तंतोतंत त्याचं पालन केलं. म्हणून शिलवान. वाघाचा गळे असणारा. डेअरिंग पाहिजे. धाडस करता आलं पाहिजे. रिस्क घेता आली पाहिजे. निर्णय क्षमता पाहिजे. आणि जी शी वा जी जीव लावणारा. आपल्या मावळ्यांना काय जीव लावला? प्रत्येकाची काळजी. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये एका मावळ्याचा लढताना कोपरामध्ये हात मोडला. हात कोपरात वाकत नव्हता. राजे भेटण्यासाठी घरी गेलो. आता विचारते कोण कार्यकर्त्याने इलेक्शन झाले. सध्याचा अवघड आहे. पण अशी मोजकी माणसं असतात जे कायम त्या तत्वाचं पालन करतात. काय सगळेच राजकारणातले बी वाईट आहेत असं नाही बरं का. अजूनही राजकारणामध्ये चारित्र्यवान आणि सुसंस्कृत राजकारण करणारी माणसं आहेत. आणि अशा माणसाची समाजाला गरज आहे. विडल त्याच्या झोपडीमध्ये गेले. मावळा ढसा ढसा रडायला लागला. छत्रपती म्हणतात रडू नको तर लवकर बरं होसेल. मावळा म्हणतो राजे हात मोडला म्हणून रडत नाही. महाराष्ट्राचा राजा माझ्या दरबारात आला असताना त्यांना नियमाप्रमाणे मी मुजरा करू शकत नाही म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी येते. काय निष्ठा असेल या मावळ्यांची. म्हणून स्वराज्य निर्माण झाले. खातो एकाची पियतो एकाची झेंडा चावत्याचा आणि मतदाना दिवशी गावाला निघून जातो. हे असले मावळे होते का? ते निष्ठावान मावळे. आवाज सारखा ही होऊन देऊ नका हो. एकदाच लावून ठेवा व्यवस्थित. जरा रिटर्न हिथून जर वाजत असेल तर पुढून थोडा आवाज वाढवा रिटर्नचा. जर हिथून वाजत असेल जास्त वाढविला तर एकदाच एक लेवल लावून ठेवा. सारखं चेंज झालं मग शब्दाला किती पावर लावायचं ते कळत नाही. मग एकदाच व्यवस्थित सेट करून ठेवा. विडलं विडलं शिलवान आहे. वाघाचा काळे असणार आहे आणि जीवाला जीव देणार आहे. नावातच त्यांच्या जीवनाचं खरं सार आहे शिवाजी. आणि अशा छत्रपतींचा हा शिवजयंती महोत्सव अभंग तुकोबाऱ्यांच्या 4 चरणाचा आहे. अभंगाची सुरुवात आहे वीर या शब्दाने. छत्रपतीच मुळात वीर आहे म्हणूनच हा अभंग आहे. वेडल जो वीर असतो तो स्वराज्य निर्माण करू शकतो. वीर म्हणजे योद्धा, लढवय्या, शोर. हा वीर हा निवडत नसतो बरं. मला जमन का लोक काय म्हणत्यान
होय र तसं मग आपण प्लॅनिंग आपलं फसल्यावर ही गायबानी झाली, नेबलट झाली, ही विराच्या लिस्टमध्ये जाऊ शकत नाही. विडालं वीर हा दमदार असतो, धडाकेबाज असतो, निर्णय क्षमता त्याच्यामध्ये असते, तोच वीर होऊ शकतो. अशा जगामध्ये अनेक वीर झाले. ठराविक वीर शब्द पुढे की त्यांच्या पुढे त्यांचंच नाव घेतलं जातं. स्वातंत्र्यवीर म्हणलं की सावरकर, नरवीर वा तानाजी मालुसरे. मुलाच्या लग्नामध्ये आम्ही वरबाप म्हणून मिरवावन राजे तुम्ही लढायला जाऊ, आमच्या रक्ताला हे शोभत नाही, लाजिरवानं रक्त नाही आमचं म्हणले. आधी लगीन मॉनिटर लावा आणि मग लग्न रायबाचं. शेवटी राजांना म्हणावं लागलं, गड आला पण सिंह गेला. ते नरवीर आहे, निष्ठा होते या मावळ्यांची. स्वातंत्र्यवीर सावरकर, नरवीर तानाजी मालुसरे, दानवीर कर्ण वेडवलं. सारखं दान नाही बरं का. कुणी काही दान देईन, स्वतःचा मृत्यू कोण दान देईन का, तोही देऊन टाकला कर्णानं. लय उदार माणूस होता कर्ण. दाढी करीत होता, याचकाला काहीतरी द्या साहेब, सोन्याची वाटी होती दाढी करायला, देऊन टाकली डाव्या हाताने. हाताखालचा मला डाव्या हाताने दान द्यायचं नसतं, उजव्या हाताने दिलं असतं तर काय झालं असतं. ते मला डाव्या हाताने उजव्या हातात घेऊस तर मी मेला असतो. मग शेवटच्या क्षणी मला काळीमा लागली असते ना, की मी एखाद्या याचकाची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. काय तंतोतंत विचार आहे दानाच्या बाबतीमध्ये. आणि आता काय कणकडे पैसा येत काय की ठेवाय जागा नाही, पण सत्कर्मामध्ये, स्वधर्मामध्ये, देशासाठी, धर्मासाठी खर्चाचे दानत नाही हो त्यांच्यामध्ये. लई पैशावाले फुटा पडल्यात. मग काय सगळेच असे शिवजयंत्या साजरे करतात का? कोणाचंही काम नाही ते. रिस्तरी करून एक जण रस्त्यावर उभा होतं, साहेब 10-5 रुपये. साहेब म्हणला निघ. भिकारी मला भाकर तुकडा आहे का? चल, थांबायचं नाही. फाटका तुटका शर्ट आणि निघ म्हणला. आले का भिकारी म्हणला, साहेब रुपया नाही, तुकडा नाही, सदरा नाही. मग हे तर कशाला थांबलाय? चल की माझ्या संग भीक मागाय, 50 तुला 50 मला. माझे आहे पण दानत नाही. एक जणाने गावातल्या भजनी मंडळाला पंखा दिला. आपल्या उन्हाळ्याचा दिवस वारकरी आपले पंखा लावून भजन करायचे मस्तपैकी. ते पळत त्याचं बटन बंद करायचं. भजण्याने पंखा लावला की त्याने बटन बंद केलंच. भजनी वैतागले म्हणजे टाळानेच हानीन म्हणले, आता परत जर तो बटन बंद दिलाच कशाला. तो म्हणला, तुम्ही पंखा लावल्या, पंखा फिरवतो आणि त्या पात्यावर माझं नाव आहे, पंखा फिरल्या लोकांना माझं नाव दिसत नाही, मग मी दिलाच कशाला. अरे हे काय दान आहे का? अरे घाण म्हणावं लागेल ना, हे दान नाही ना. अरे काय कानकड दानतच नाही हो. आमच्या गावाकडं एक इतकं म्हातारं चिकट आहे तुम्हाला सांगतो, लईच आती चिकट. एकच धोतार फाटलं तरी घालते ते. त्या धोताराला दंड घालतं. दंड माहिती का? जुन्या म्हाताऱ्यांना माहित असन. साडी फाटल्यावर त्याला शिवण्याची विशिष्ट पद्धत, त्याला दंड असे म्हणतात. हे जुन्या म्हाताऱ्यांसाठी सांगतो. आता कशाचा दंड आणि कशाचं काय? आता साड्याचे इतके झाल्यात की नावच काढू नका. आमच्या गावात एका माता मावल्याने साड्याचं कपाट उघडलं आणि साड्या अंगावर कोसळल्या, ढिगाऱ्यात गुदमरून मिली, तिला वरच येता आलं नाही. मग डिगोरा केवढा झाला असं, साड्या किती असतात, तरी बी कुठं निघाले की त्यांच्या मनासारखी एक बी नाही. मग हे काय दुकान आहे का काय? या जगामध्ये सगळ्यात जास्त सहनशीलता जर कोणाकडे असेल, साड्याच्या दुकानात जेव्हा साड्या दाखवाय कामाला माणूस आहे का? त्याच्या इतकी सहनशीलता कोणामध्ये नाही रे. खरंच मानावंच लागेल त्याला. 1000 साड्या बघणार, 1000 आणि पहिलेच घेणार आणि बघणार परत 999 म्हणणार एक बी बरोबर नाही. परत त्यांचं एक वाक्य असतं, ह्या कलर मध्ये दुसरी डिझाईन दाखवा, दाखवली की ह्या डिझाईन मध्ये वेगळा कलर दाखवा. अरे मग बदल करू नका. आवाज तुम्ही राहून द्या ना, एकदा लागलाय व्यवस्थित, कमी करा आवाज. होता तसा करा. ते आता शब्द मिक्स व्हायला लागले. तुम्ही लोडच घेऊ नका ना. 1 नंबर आवाज लागलाय, होता तसा ठेवा 1 मिनिटापूर्वी. हॅलो, बिघडलं ते. आता होतं ती बटनच इतकी त्याला असतात, कोणची फिरवलं ती कळत नाही परत आपल्याला. मापात चांगलं लागलं होतं, बसणारे सुखाने ऐकतात. सारखं चेंज करू नका तुम्ही. निवांत कीर्तन ऐका, थोडं करा व्यवस्थित. ते असं हॅमिंग मारतंय जरा आता शब्दगणी. चांगलं लागलं होतं आधी. विडलं विडलं ती म्हातारं त्या धोतराला दंड घालते, पण तीच धोतर घालायचं. दंड घातलेला धोतर फाट्यात आणलं. मला आता तरी धोतर टाकून देईन, त्याची लुंगी नेसायचं. ते म्हणजे धोतराची लुंगी पण टाकून नाही दिलं. किती चिकट असन करा विचार. लुंगी फाट्यात आली म्हणलं दिना टाकून. बरमुडा शिवला त्याचाच. बरमुडा फाट्यात आला म्हणलं दिना टाकून. गाडीच्या काचा पुसायचं. अरे म्हणलं पडक जीर्ण झालंय, दिकी टाकून. ते चिंद्याने ती बंब पेटवायचं. मला आता तर राग झाली, दिकी टाकून. ती राग गोळा करायचं आणि राखाने दात घासायचं. त्याला म्हणाव कर बरं तू शिवजयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात जागेवर मरण.
ते कोणाचं एक काम नाही माय बाप, त्याला दानशूर माणसं आणि चांगल्या कामाला सहकार्य करताना कधी मागं पुढं पाहू नका. तू कामाने सत्य कर्म व्हावे साय गातलिया भय नरका जाणे. चांगल्या कामाला सहकार्य करताना कधी मागं पुढं पाहायचं नाही. उदारांत करणाऱ्यामध्ये इको कमी ठेवा. दान देत चला. दानवीर कर्ण, नरवीर तानाजी मालसुरे. कर्मवीर लहान मुलं कर्मवीर कोण आहेत का फक्त भात खायला शाळेत जाता? भाऊराव पाटील कर्मवीर रयत शिक्षण संस्थे स्थापना केली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. गोरगरिबाची, शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची मुलं शांत बस. लहान मुलं बोलणं हे पोरं लई चित्रे असते. मी लय भेटतो त्यांना काय महाराजांनी फिरायला पडले ते गपकून बोलत येतं. एक कीर्तनात कालाव करायचं, मी म्हणलं बोलू नको. ते मला म्हणलं तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला बोलायला तर गावाने इतक्या लांबून बोलले. मग लय तुम्ही कीर्तन करता एका प्रश्नाचं उत्तर द्या मला विचारते. मला महाराज अशी कोणती गोष्ट आहे ते वडल्यावर बारीक होती? म्हणलं वायर वडल्यावर लांबती, दाववी वडल्यावर लांबत आणि वडल्यावर बारीक होती. म्हणलं मला नाही येत. ते मला किती सोपं आहे. बिडी तर बिडी वडल्यावर बारीकच होते आणि ह्याचा बाप रोज वडत आणि ती बघत आहे. बिड्यावलीला ही चित्रे असतात. पुरे गावागावात नाटकं व्हायची. नाटकात काय महिला काम करत नाही. जुना काळ एखादं स्त्रीचं पात्र असले तरी पुरुषच करायचे. गावातल्या पोरापोराने नाटक बसलं द्रौपदी वस्त्रहरण, पण त्यांना पोरगच भेटाना सॉंग कराय. पोरग तर तसं पाहिजे ना, गोर घुमट नाक शारते द्रौपदीला मॅच झालं पाहिजे ना. मग काय हे सॉंग करण्यात मजा आहे का? एक पोरग भेटलं पण त्याला होती बिड्या वडायची सवय. तो मला मी द्रौपदी होतो पण बिडी शिवाय नाही. पोरं म्हणली बिड्या वड पण त्याच्या मागं गेल्या वड. तुझा सॉंग गेल्यावर बिडी पिकून सॉंग करायला जा. ओके. द्रौपदीने साडी घातली, मेकअप केला, चमचम करायची. द्रौपदी नुसती बिडी तोंडाला आला, झुरका वाढला. पण पडदा उघडणार होतं ते जत्र जास्त पिलं होतं. त्याला टायमिंगच कळाला नाही नेमकं कधी उघडायचं. द्रौपदीने धूर तोंडात वाढायला आणि त्याने पडदा उघडायला एकच टाइम. द्रौपदी डायरेक्ट टेजवर आली. धूर तसाच बिडी फेकली पण धूर कुठं फेकता येतोय तोंडातला. आणि असंच भरगतचं पब्लिक द्रौपदीकडे बघायचं आणि द्रौपदी पब्लिककडे बघायची. आणि कृष्ण नुसता 3-3 फूट उड्या हाणायचा. द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल. आता काय बोलन द्रौपदी? द्रौपदी मनात म्हणली किसना मी जर बोलले तो लोक तुला हाणत्यान मला हाणत्यान. माझ्या तोंडात बिडीचा धूर आहे, मी तरी कवर दम काढू. द्रौपदीने आ केलं दिला धूर सोडून. आख्या टेजवर नुसता धूरच. लोक म्हणले धूर कस काय निघाला? कृष्ण हुशार होता. तेव्हा मला द्रौपदी मला माहित आहे तुझा जन्म अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा धूर निघतोय. द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना म्हणजे तवाचा तो अधून मधून झटका आणतो. लोक म्हणले खरंय काय कळतं लोकाला तरी. हे कृष्णाला बी का सुचलं? कृष्ण सुद्धा अट्टल बिड्या वाढणारा होता नाटकातला. विठ्ठल बारकालीला विचित्र ते लॉट गुरुजींनी सांभाळून जाणं. शिक्षकांची कमाल आहे. एका वर्गात 50 घरचे 50 पोरं सांभाळायचे म्हणजे काय सोपी कला नाही ती. आता ही चित्रे असतात. गणिताचे शिक्षक आले म्हणजे उठा पोरं तुम्हाला वजाबाकी शिकवायची. एका बरोबर वठ हो 2 मधून 2 गेले किती? तेव्हा नाही येत मला. अरे एवढं सोपं आहे ना. मग गुरुजी म्हणले सोपं करू सांगतो. तुझ्या डब्यात आणि किती चपात्या दिल्यात म्हणले 2. मग 2तल्या 2 चपात्या तो खाल्ल्या. खाली काय राहिलं? तेव्हा मला भात. अरे 0 म्हण ना मूर्खा. तुझं खाण्यावर कसं ध्यान आहे रे? असली पोर येत. 10वीचे शिक्षक आले म्हणले मूर्खा हो 16 वर्षाचं वय झालं टोनगे झालात तुम्ही बेअक्कल मूर्ख ढ मुलांनो. अरे तुमचे एवढं वय असताना माऊलीने ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी लिहिली. 16 वर्षाचं वय होतं ना. पुढं आवाज येत नाही का? पुढं आवाज सोडा बरं आता. हॅलो वाढवा पुढं जाणारा येतोय का? आता आला ना. हा बटनच बंद होतं ते. आता आला का? हा मग काय ओके. तरी म्हणलं मागचे हसाना बी रडाना बी डोलाना बी नेमकं काय झालंय ती कळाना बी.
त्यांचा काय दोष आहे? त्यांच्या कानावर प्रहारच व्हायना तर तिथे काय रिएक्शन देते ना. हा आता आलं ना. हा ओके व्हिडिओला तुम्हाला येतोय ना. हा ओके. बहिणी ओके असले म्हणजे सगळं ओके. मग हा लाडक्या बहिणी कशा बसल्या ते सगळ्या एकत्र अशा. हा 9,000 घेऊन कीर्तनाला आले तर इतक्या सोप्यात का ह्या. एकच हप्ता लेट झाला तर परत मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय फोन करायच्या, माऊली पुढचा हप्ता कधी हो. अरे म्हणलं दम काढ ना, त्यांचा ते मेळ बसून दे की. त्यांचे बी इतकी आल्या तर त्यांनाच कळा ना कोणाला बसवा आणि कोणाला हसवाव. जे आल्या त्यांना कळा ना आपण कस काय आलोय वा, आणि पडणाऱ्याला काय काय कळा ना आपण कस काय पडलोय. ह्या लाडक्या बहिणीने काही कमी कार्यक्रम केलाय का. लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू वागू. जाशी तू ये घरी जाशी तू. त्याला वाटतं तेवढंच प्यायला पिलं होत्या ना आपल्याला. ह्या तुम्हाला देत असते रुपडी देणार नाहीत ह्या. त्यांच्या भावावर काही कमी प्रेम आहे का. भावावर लय प्रेम असतं महिला मंडळाचं. संसार बघा किती चिकाटीने करत्या. संसार करताना तेलातलं पैसे काढत्या, मिठातलं काढत्या, जिरीतलं काढत्या, मोहरीतलं काढत्या, नवरच्या खिशातलं काढत्या, पैसे काढत्या, गल्ला गोळा करत्या, माहेरला जात्या, साडे घेत्या ना. त्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ग घेईन. त्याला बिड्या वड्या मिळाला तुम्हाला साड्या घ्या मिळाला तेव्हा रांग जाताना सांगत आता खायचं एकाचं गायचं एकाचा. आणि वरून मालकाडा साडे भावाने घेतली. तेव्हा मी म्हणतो छान आहे ग तुझा भाव तुझ्यावर किती प्रेम करतो. अरे मूर्खा तुझाच माल आहे त्यो. कपडे धुताना तुझं खिस्स मोकळं झालं तरी तुझं भान जाग्यावर नाही. तू पण परत म्हणतो असं झालं तसं झालं. असले तर ह्या लाडक्या बहिणीत हा बहिणीचं भाव प्रेम असावं आणि असलंच पाहिजे. उलट आता बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळं. बहीण भाव दावा लावते. एक अर्ज टाकला तरी भाऊ लॉक होतोय. रोडच्या कडच्या जमिनी MIDC समृद्धी हायवे सरकारचा पैसा जिकडे आला तिकडल्या भावानेच रा बहिणीचा तडाखा कस काय असतो. ते म्हणतात नको रे भाऊ परवडला पण बहीण नाही. कारण प्रेमच राहिलं नाही ना. जिथं तिथं जर तुम्ही पैशाचाच विचार करायला लागला तर नाते टिकतील कशी. पैसा गौण विषय. नाते आयुष्यभराचे आहेत. पैशासाठी नाती तोडू नका. विडल 10वीच्या विद्यार्थ्यांचा क्लास चालू. गुरुजी म्हणले मुलांनो 16 वर्षाचं तुमचं वय. तुमच्या एवढं असताना माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर पाठ करणं होय ना. खालून एक पोरगा म्हणे सर 16 वर्षाचा असताना माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे मान्य पण 22व्या वर्ष समाधी घेतली मग तुम्ही कधी जाणार आहेत. गुरुजी सुद्धा पोरं वाट बघून येतो. असली मुलं आहेत म्हणून महिला मंडळ भगवंताकडे एकच मागा. ऐसा पुत्र देगी ऐसा पुत्र दे गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागावा असं रत्न आपल्या पोटी जन्माला यावं. आणि असे संस्कार आई वडिलांनी आपल्या बालगोपाळांना मुलांवर घडवावेत. आणि असे संस्कार घडवण्यासाठी हा धर्म सोहळा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील वीरांचे प्रकार सांगतो. शेवट वीर विठ्ठलाचे गाडे इकडे आपल्याला जायचंय मूळ मुद्द्याला. नरवीर तानाजी मालसुरे, दानवीर कर्ण, कर्मवीर भाऊराव पाटील, धर्मवीर संभाजी महाराज. छावा सिनेमा आला पहा एकदा. या धर्मासाठी रेतीसाठी स्वराज्यासाठी त्यांचं बलिदान. कशा फक्त रडणे म्हणजे स्वराज्याविषयी प्रेम नाही. त्यांच्यातली हिंमत, त्यांच्यातली निर्णय क्षमता, स्वराज्याविषयी असलेली निष्ठा हे गुण आत्मसात करा. दुश्मन म्हणतो संभा वडिलांनी जेवढं स्वराज्य कमवले जेवढे किल्ले कमवले तेवढे आम्हाला दान देऊन टाक तुला जीवन दान. वडिलांनी कमवलेले संपत्ती दुश्मनाला मागितली तळपाच्या मस्त सगळे मुठी आवळल्या डोळे लाल बुंद झाले. अजून संभाजी जिवंत आहे. मी माझा प्राण अर्पण करेल पण बापाने कमवलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही. याला म्हणायचं धर्मवीर. जीव सोडला पण धर्माविषयी स्वराज्याविषयी असलेली निष्ठा सोडली नाही. धर्मवीर संभाजी महाराज. महावीर हनुमंतराय. काय ताकद आहे हनुमंतरायमध्ये.
दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत, गप्प बसतात. नको रे गाव दुसऱ्याच्या झपके होताना आपल्याला येडेवणे करायला ग. हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी जाग्यावर बुका केला. दाढी जाळ्या मिशा राहिल्या असत्या का, दडा दडाच पेटल्या. गाव जाळल्या. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तो का. महावीर सांगतो बरं का हनुमान चालीसा. महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमती के संगी. हनुमंत्र आहेत महावीर. हनुमंत्रामध्ये एवढी ताकद का होती तर अंजनीच्या तपासाठी महारुद्र आली पोटी. अंजनी मातेच्या दुधाचा थेंब दगड पडला तर धाड दिवशी दगड फुटत होता. दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिले का, बाटली. आता जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपणात बदल होतो. रबर जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबाची, पोरग झुळीत फेकायचं आणि वाट्यावर बसायचं व्हॉट्सअप खेळत. ते पोरग एकटं झोळीमध्ये नुसतं पत्र्याकडे बघत हे करतं. त्याला सुधरानं मम्मी कुठे आणि पप्पा कुठे. पोरं बी बघा तुम्ही पहिल्यासारखे गुटगुटीत राहिले आणि त्यांची डोकी मडकेवण्या झाल्यात आणि हातपायच्या काड्या सुख करता दुका हरता. असे कमर दाबल्या त्या ढिरीत फुकल्या ते वाकड्या तिकडे झाले तर येड्या बाबळेवानी. आणि तसल्या खैऱ्या पोरा काढून आई म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बघत आहे, चव आली तुझ्या वाघाला. शेंबडा वाघ असतो का असला. ते वाघाचं पिल्लू म्हणजे ह्या कोण झाल्या वाघीन. आणि पती देव वाघ. वाघ 24 तास पिऊन. हा घराकडे येताना बिबट्या होतो. कुठे येत गंधावाली म्हणजे पेल्यावर तुला फक्त माळकरी दिसत येत का अवघड. आणि लहान मुलाला का आईच्या मांडीव खेळा भेटत आहे का, आईच्या मायेची उभं आहे का, आईच्या पदराला झोंबा भेटत आहे का काय सगळं अवघड झालं. आता आई जीन पॅन्टवर रे काय धर्म. तुम्हाला खरं सांगतो तुमच्यासारख्या सात्विक माता मावल्या बघितल्या तरी जरा मनाला बरं वाटतं ना आनंद वाटतो. पदर कुंकू भारतीय संस्कृतीला शोभल अशी वेशभूषा. असं खेड्यापाड्यात कीर्तन असल्या तरी जरा वाटतं थोडं महाराष्ट्रात कीर्तन चालू आहे. या पुण्या मुंबईकडे गेल्यावर नुसते उदाशी भरती राहो. कोण कोणाचे कपडे घालतं हे सुद्धा कळना. परवा पुण्याला कीर्तन पुरुष मंडळींचा विभाग, महिलांचा विभाग. खाली बसतो खाली बस. आणि पुरुष मंडळींच्या विभागामध्ये एक बारक पोरग बापाच्या मांडीवर बसलो होतं. मोठमोठ्याने रडायचं. इतकं रडायचं कीर्तनच करून द्या ना. आम्ही मला ते किती रडतंय, विक्षेप होतोय. आणि तुमच्या मांडी बसले त्याला त्याच्या मम्मीकडे द्या ना. ते मला मीच मम्मी या. आता जीन पॅन्ट, टी शर्ट, बॉबकट, हेडफोन, गॉगल, मला काय माहिती मम्मी का बाप्पा आहे बुवा. अरे कोण कोणाचे कपडे घालतंय बुवा. तुम्हाला तुमचे कपडे पुराण होता. तुम्ही गरिबांच्या कपड्यावर का अतिक्रमण करताय बुवा. अरे ज्याचे ते धर्म, आचार, विचार, जीवनाची मर्यादा हे ज्याची त्याला कळली पाहिजे. कॅमेरावाला दादा तुम्ही एकदाच लावून ठेवा बरं त्यात. हा तिथनं शूटिंग करा सगळे एकदा. म्हणजे काय विक्षेप होतो जरा सारखं. तुम्ही इकडे गेले की लोकांनी तुमच्याकडे बघायचं. आमचे शब्द गेले मग वाऱ्यावर. थोडं एकदाच लावून ठेवा. विडल विडल आईच्या दुधात ताकद आहे. आता आईचं दूध नाही लहानपणी बाटली, मोठं झाल्या मोठी बाटली. एकदा मोठ्या बाटलीचा नादा लागल्या ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गांधावाल्याचं एक पेतात हरिपाठ बंद करतं. बंद करा हरिपाठ. गांधावाले काय लायकीचे तर आम्हाला माहिती. त्यांच्या तमा असेल तर त्यांनी पिऊन दाखवा. त्याच्यासाठी बुका थापला का तो
65 पिऊन आमचा बॉस होतो का? ही पिणारी लय गाई बने चित्र असतात. एक म्हातारा पाराव बसलाय, मला होय दारू पेल्या खोकला जातो का? दुसरा मला 100% जाणार. म्हणलं कसं काय? अरे येड्या, दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार? म्हणलं आता ती घालीव निघले, ही घालून पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संकेत राहा. अरे खातो गुटखा, वाटखान्या जेबीला चटका, खेतो जुगार मटका, संसार होतो ना फाटकार, देणं व्यसनाला झटका, व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काय बेटन, गुटखा खाल्ला तोंड पटन, दारू पेला लिव्हर पटन, चांगल्या कामाला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगले ठेवा ना, तो सुरुवातीला पासत्यान ताडी तुमची ओळखत्या नाडी, दारू सुलत्यान गोडी इकाव लागन, महाडी केली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, अरे लावून त्या दारूला काडी, धरण्यानवा तुकोबाची जोडीन, मंकळन परमार्थाची गोडी. व्यसनाची हारी जाऊन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठ वाचा. आणि शिवजयंतीच्या निमित्ताने एक स्पष्ट सांगतो, आपलं हे दुसरं वर्ष इतकं सुंदर भव्य दिवस सोहळा, राहुल भैया हे सगळी मंडळी मित्रमंडळी एकत्र आपण हा आनंद उत्सव संपन्न करतो. शिवजयंती किती मोठ्या प्रमाणात साजरी केली, शिवजयंतीला महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. एका शिवजयंतीच्या वेळेस किती तरुण मुलाने व्यसन करत सोडून दिलं, ही खरी छत्रपतींची शिवजयंती. नुसत्या टाळ्या वाजू नका. तुम्हाला चांगली मेघ जमली, टाळ्या वाजवायच्या आणि महाराज पुढचं सांगाय मोकळा. बदल कोणी करायचा हा मुद्दा आहे का नाही? आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे काय? टाळ्या वाजवायचा मुद्दा नाही. हा आम्ही जे आमच्याला सांगू तुम्ही पॅक झाले, ऐकू तुम्ही काय कमी महाराज वाट लावल्यात का? चांगली चांगली मिलीन आरडू सप्त्यात कीर्तन, बड्डेला कीर्तन, पूजेला कीर्तन, वास्तू शांतीला कीर्तन, जलमाला कीर्तन, मियाला कीर्तन, 10व्याला कीर्तन, 13व्याला कीर्तन, गोड जेवणाला कीर्तन, गंगा पूजनाला कीर्तन, झिटॉकीजला कीर्तन, युट्यूब आणि फेसबुक कोणता सोशल मीडियाचा ॲप ओपन करा, आलीच महाराजाची क्लिप, असं वागन तसं वागन, हे करा ते करा. महाराजाची आम झाले क्लिप काढून तुम्ही पॅक झाले, टेटस ठेवू बदलायचं कोणी? तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत खरे पटले, खरे व्यसन करणं वाईट आहे. मंडपाच्या बाहेर गेला की हाय ती सुरू, तंबाखू हातावून येडा मळता मळताच गप्पा सुरू. लय लांबून लांबून महाराज येतात रे बाबा, आणि लय आरडत्यात बा मरुस्तोर. चांगली शिवजयंती केली बरं का राहुल भाईने, आमदा बी मस्त पैकी. आणि महाराज बी चांगला निवडून आणला होता लांबून. तंबाखू वारी रे निवडतंय, कीर्तन संपले ते आम्हाला. बारीकच पिल्लू होतं पण लय झपकिवलं आपल्याला. अरे दुसरा म्हणला मूर्खा, त्यांनी सांगितलंय ना का कीर्तनात व्यसन करू नका. गप्प आहे म्हणला, सांगतच असत्यात बाळा, होय होय म्हणायचंच असते. हा आपण बी चांगलं वागल्यावर त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. बावळाट वागणारे आहेत म्हणून तर चांगलं वागण्याला किंमत आहे. त्यांचं नको मानाव घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. अरे नका करो नाश आयुष्याचा, नका करो नाश आयुष्याचा. उपदेश. नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका. आणि हे परिवर्तन होण्यासाठी खऱ्या अर्थाने शिवजयंती आहे. महावीर आवाज हनुमंतराय, विद्यावीर एकलव्य असे वीरांचे अनेक प्रकार आहेत.
4-5 वारकरी मंडळी एकत्र झाले तुकोबारांकडे, महाराज आमच्या डोळ्यासमोर आम्हाला अनेक वीर दिसत आहेत, पण तुमचा शब्द म्हणजे 5वा वेद, तुमचा शब्द पांडुरंग परमात्मा सुद्धा आपल्या मस्तकी धारण करतो. वदे वाग देवी तुका विठ्ठली गौरवे, हा तुमच्या वाणीचा अधिकार आहे. महाराज आम्हाला तुमच्या मुखातून ऐकायचंय, तुम्ही नेमके खरे वीर कोणाला म्हणता? अभंगाच्या पहिल्याच्या पहिल्या सांगतात वीर वीर, हे तर प्रश्नाचे कोण, लगेच पुढे उत्तर विठ्ठलाचे. जे विठ्ठलाचे आहेत ते वीर, आणि विठ्ठल ज्यांचा आहे ते वीर म्हणजे संत. नुसते वीर नाही, तुकोबारा म्हणे गाढे वीर, गाढे म्हणजे परिपक्व परिपूर्ण मुरलेला. वीर विठ्ठलाचे गाढे कोण? हरिभक्त वैष्णव संत, यांना तुकोबारा म्हणतात. मी वीर म्हणतो कारण त्यांनी इंद्रिय जिंकले, ते जितेंद्रिय आहेत. वीर विठ्ठलाचे गाडे. काय महाराज तुम्ही त्यांना वीर म्हणता? कळी काळ पाया पडे, काळ सुद्धा त्यांच्या पाया पडतो म्हणून तुकोबारा म्हणतात मी त्यांना वीर म्हणतो. आपल्या काळ पाया पडत नाही, तुकोबारा म्हणतात आम्हाला सलाम करतो. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रब तशी, खाता असेल जगाला जगा काळ खाय, आम्ही माता दिला पाय. काळाची सत्ता तुका म्हणे आता मुक्ती मोक्ष ह्याच्या पलीकडे जाऊन काळ यम हे आमच्या तिथं कामाला ठेवलेली माणसं विडलं. त्याच्यामुळे काळ आमचं दर्शन घेतो, म्हणजे काळावर त्यांनी विजय प्राप्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यापैकी एकच काळावर विजय म्हणून 400 वर्ष राजेंना समाज का विसरत नाही, हा सुद्धा कालावर केलेला विजयच आहे बरं का. त्या बदलत्या काळामध्ये एवढं प्रेम, संपूर्ण महाराष्ट्राचा गाभा म्हणजे महाराष्ट्र नव्हे भारत देशाची व्याख्या छत्रपतींशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि त्यांच्या शिवजयंतीने एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय, आणि कीर्तनामुळे एवढा भरगच्च समाज, एवढा आनंद उत्सव, हे विचाराचे देवाणघेवाण. तर दुसरीकडे माणसं एक होतेच कुठं, सध्या लय अवघड झाले मायबाप. जत्राला बी पिऊन दिघानाच करतात, यात्रेत बी राडाचंही, सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ती परत बॉम्बाल त्यात 500ने ठरलं 300नेच दिलं. ज्याने सभा ठेवली त्याचं वाजून टाकत येत. लोक एक होत्यात कुठं सांगा ना तुम्हाला. एवढी एक जागा आहे, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल बेटी. हा तुकोबारांचं कीर्तन, शिवाजी महाराज कीर्तनाला आले, कीर्तनात मांडी घालून बसले. जवळचा एक जण माणूस फुटला आणि त्याने ती बातमी दुश्मनाला सांगितली, राजे कीर्तनाला पकडा. हे काड्या करणारे जवळचीच असतात बरं का, जवळची नीट सांभाळायचे, त्याला गुह्य माहित असते. तेव का फुटला वाटूळच. हा आणि सध्या जवळचीच फुटत येत इथं. हा आपल्या सोनाला स्वयंपाक येत नाही हे शेजारणीला कोण सांगतंय बुवा? ए सासा हो
कोणत्या चॅनलचा पत्रकार आहे? पत्रकार घरात आहे, बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारे गप्पा हा नाही गेले की व्हाय 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 सुरूच करणार. तुझी सुन लय भारी बाई, माझी लय बेकार बाई, तुझी लय चांगली बाई, माझी लय वाईट, आणि तुझ्यासारखी मला भेटली असती तर माझं भाग्य, तिच्यासारखी तुला भेटल्या तू मागच दिंडीत मिली असती. तुझी लई चांगली पण तुला कळा नाही. तुम्हाला दुसऱ्याच्या सुना कसं काय चांगलं? उलट सासाना सांगतो, गल्लीतल्या बाई आल्या ना सुनबाईचं कौतुक करायचं, म्हणायचं लेकीपेक्षा जास्त प्रेम करणारी सुनबाई मिळाली अजून काय पाहिजे आयुष्यात. लगेच ती म्हणते आत्या बाई चहा देऊ का, कॉफी देऊ का? ही जग लई येड आहे, फक्त गोड बोलायला का. सुनाना बी सांगतो, म्हातारी ना मरुस्तोर काम करीन. तुम्ही म्हाताऱ्याचं कौतुक करायचं, तुम्ही म्हातारीला म्हणायचं आई किती कमी उले व तुम्ही शून्यातनं. आपले सासरेत असले भोळे, त्यांना रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही, पण तुमच्या पायात लक्ष्मी आली, 5 एकराची 25 एकर झाली, आपल्या घराचा येल मांडवायला गेला, सोन्याचं धुरून निघतो. काय तुमचं सगळं नियोजन आणि काय तुमचं हा 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 हा. म्हातारी म्हणते सुनबाई आजपासून तू भांडी घासायचं नाहीत, मी घासणार. धुण्याला जर हात लावचे ना माझ्याशी गाठी अजिबात धुनी धुवायचे नाहीत, आणि स्वयंपाक सुद्धा माझ्याकडे. मिली म्हातारी चपात्या लाटू लाटू, सुनबाई टीव्ही पुढून, म्हातारी चुली पुढून, तिकडे मालिका लागले तुझ्या आता जीवर रंगाला जाम झाली म्हातारी. मग म्हातारी इकडून मध्ये लागिर झाले जी एक कुठं नाही का घरात. म्हाताऱ्या वेळेला इच्छित रस्त्यात एक म्हातारी दररोज इष्टीत बसायची, कंडक्टरच्या शेजारी बसायची, कंडक्टरला मोठ काजू बदाम खायला जायचे. 3 महिने काजू बदाम खाल्लं कंडक्टरने, 22 किलो वजन वाढलं. 3 महिन्यानंतर कंडक्टर म्हणला आजीला मला का काजू बदाम खायला जाते? म्हातारे म्हणले बाबा माझं वय आहे 90, माझ्या तोंडात एक बी दात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाते, पण काजू बदाम नुसतं चगळून चगळून फेकून देणं बरं वाटत नाही, मग चगळल्याला तुला देते. त्याने चालू इष्टीतनं उडी टाकले, जाळ झाला मला नोकरीचा, भीक मागेन, म्हशी वळीन. नाही 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 नाही, हे धंदा नाही रे करणं. म्हाताऱ्याच्या संगतीने मरण ना म्हणा. या असल्या म्हाताऱ्या घरात सांभाळायचं तरी काय सोप आहे का? लय चॅप्टर असतात म्हाताऱ्या. एक म्हातारी मला भेटली आणि म्हणले महाराज बेकारी झाली. म्हणलं कुणाची? पोराचं वाटोळ झालं हो. म्हणलं कसं काय? सुनबाई लई भेटली बेकार, आगच आहे आग. म्हणलं का? तुम्हाला त्रास मला काहीच करीत नाही, पण कामच करीत नाही, नुसते खाटो बसते खाटो. म्हणलं खाटो बसून काय करते? टीव्ही बघते. बघून द्यायचे, मला जे मालिका बघायचे ते बघून देत ना, रिमोट त्याच्या हातात असतं बघ म्हातारी. आणि मी म्हणलं सुनबाई खटाच्या खाली अजिबात नाही. पण मग स्वयंपाक कोण करतं? महाराज कोणाला सांगू नका, पोरालाच करावं लागतो. म्हणलं वाटोळं झालं हो, सुनबाई खटाच्या खाली उतरत नाही, द्या सोडून. म्हणलं सुनबाई खटाच्याच खाली उतरणं. म्हणले आता काय बोलायचं, जाऊन द्या. आले या भाऊ कशा असावे. लेकीचं कस काय, जावाय कस काय, जावायचं नाव काढलं म्हातारे पेटूनच उठले. माझा जावाय नाव काढायचं नाही, सोनं आहे सोनं, 24 कॅरेट. माझ्या पोराला इतका जीव लावतोय की त्याला खटाच्या खाली उतरूनच देत ना. अगं मग इकडं बी तीच चाललंय की, तिकडं पळायचं आणि इकडं जळायचं. पटत का सासा हो जरा सुनमाला. सोनाना सांगतो तुम्ही 12वी शिकले म्हणजे तुम्ही लय शायलिंग हाणायचे नाही सासांपुढं, तुम्ही तुमच्या मापात राहायचं. त्यांनी बोलत्यात मध्ये त्यांच्या काही डोक्यात चक्रम झाले ना, त्यांनी लय काम केलेलं असतं. शून्यातनं कमीले जुने दिवस बघितले, तुमच्या मालकाचं त्यांनी जग निर्माण केलं, विश्व निर्माण केलं, त्यांनी लय खस टाकले. आवाज द्या म्हणून ते बोलत आहेत. म्हाताऱ्या बोलतात म्हणजे त्यांचं काम बोलतंय. तुम्ही बघा 2-4 पुस्तकं वाचून शिकून आले म्हणजे काय तिथला अध्यक्ष व्हायला बघता का? त्याच्यामुळे सुनाने सुनाच्या मापात राहायचं. एक तर तुम्ही व्हाय जास्त करायचं नाही, म्हाताऱ्यांना सांगतो त्यांचं चलून द्यायचं, आणि जर चुकलं तर बोलायचं. सुनांना सांगतो एक तर म्हाताऱ्यांना बोलूच नाही, जरी बोलली तरी आईनं बोललेलं ऐकून घेता ना. मग तसं सासूला आई माना, दोन्ही बाजूनी प्रेम जपलं तर नाती टिकणार आहेत. सासूने सुनाला लेक मानून, सुनेने सासूला आई म्हणा. समजून घेण्याची भावना ठेवा. प्रत्येक गोष्टीत जगात परिपूर्ण माणूस अजून जन्माला यायचा आहे. प्रत्येकात काही ना काहीतरी अवगुण असतो. त्या अवगुणाचं फक्त भांडवल करू नका, गुणांवर फोकस करा, अवगुण सोडून द्या, आणि अजून कसा माणूस चांगला बनवता येईल ह्याच्यावर लक्ष द्या, तर नाते टिकणार आहेत. विडवलं जवळची माणसं क्लिअर पाहिजेत. फुटला व जवळचा बातमीत दुश्मनाला पोच. राजे कीर्तन आले पकडा. राजे कीर्तनात रमले. कीर्तनाचं अंग कीर्तनाचं अंग हो या अंग हरिरूप, आणि कीर्तनात काय ब्रह्मरूप होत असे. थाप ब्रह्मी होता काया, ब्रह्मी होता काया होता
काय होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. हे कीर्तनाची ताकद आहे मायबाप. म्हणून कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन हे कीर्तन. शिवाजी महाराजांच्या सुद्धा आवडीचा विषय म्हणजे कीर्तन. तुम्ही शिवजयंतीला कीर्तन ठेवलंय, खऱ्या अर्थाने छत्रपतीने सुद्धा आनंद झाला असेल. वा, माझ्या खऱ्या अर्थाने हे शिवभक्त आहेत की शिवजयंतीला कीर्तन ठेवले. नाही तर जयंती सुद्धा कोणकोणत्या पद्धतीने साजरी करतात लोक, काय सांगण्याची गरज नाही. पण आजची ही शिवजयंती अत्यंत सात्विक शिवजयंती आहे. राजेंचा आवडीचा विषय कीर्तन. हितच माणसं एक होतात, विचाराचे देवाणघेवाण होतं, बाकीकडे कुठं काय राहिलं नाही, सगळं अवघड झाले जगामध्ये. आपण पाहतो ना मायबाप, 10 मिनिटं टी व्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगले दारादारी वाडावडी आपटापटी उतलवले पळापळी बुकाबुकी ह्याची आली त्याची गेली, हे राहिला हे उठलान कानलान वाकलान बोकलान थोकलान गेली धरान पळान वडान नुसता धिंगाणाच चाले. 10 मिनिटं टी व्ही बघा, दिवसभर करमत नाही. अहो सगळा राडाच. त्या जपानमध्ये चोर पकड, इको कमी ठेवा, जपानमध्ये चोर पकडणं मशीन आली, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला नेलं. चोरात आता मिळच नाही, पण मशीनच गायब. भारतात बूट पॉलिश करा माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे, नुसतं जायचं आणि मशीनीत पाय ठेवायचा, मशीनमधून प्लास्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा हातात जातो, तेव्हा पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा, मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. हे काय पंगत आहे का सप्त्याची? कोणी आणि फोकाट खांजा. काढ पैसे. खिशातून नोट काढायचे, त्या बॉक्सात टाकायचे, मग तुमचा धरलेला पाय ते सुटते. चौकात मशीन, दुसरा पाय दाबून धरतात. दुसरा आपला नमुना तिथे गेला आणि त्याने ती मशीन बघितली, त्याने डोकं लावलं, गेलं मशीनीमध्ये पाय घातला, मशीनमधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीने एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीने दुसऱ्या पायाला केली, फुकट. त्या मशीनच्या अकलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीमध्येच बदल केला, म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकांना कळायला भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपल्याला हे नमुने आगाव येत राहू. बीडचा बाजार भरला, बीडच्या बाजारात एक माशा माराची पावडर एका बसलं, 3 रुपयाला पुढे माशाच मारणार, 3 रुपयाला पुढे माशाच मारणार. लोक म्हणजे 3लाच माशा मारतात, घ्यार पुड्या मरणाच्या पुढे खापले. एक जण घरी गेला, बायकोला पुडी सोडली, पुडीत पावडरच नव्हते, कागदाची चिठ्ठी होती, चिठ्ठी पियानाने लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. आता हे का औषध आहे का काय म्हणजे नुसत्याला बड्यात चालू आहेत ना. म्हणून तर तुकोबाराने अभंग लिहिला की याच्या खऱ्याला किंमत नाही. हॅलो, ऐका कलीच्या मैमान, ऐका परिस्थिती झाली. खऱ्याला किंमत राहिली नाही. खऱ्याला गोळी, खोटाला पुरणपोळी, खरं खाता गटकाळी, गरीबाचे पाटले जुळे, ओसाल्याना टोळी. मोठ्याच्या घरात पोत्याने पडली साखर, गरीबाला मिळाना भाकर, शेतकरी राजा असून बी झालाय नोकर. सध्या अशी परिस्थिती. आणि अशा अस्ताव्यस्त झालेल्या जगाला स्थिर करण्याची ताकद माझ्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. ही कीर्तनाची ताकद आहे. राजा कीर्तनाला आले. जवळच्यानी बातमी दुश्मनाला सांगितले की शिवाजी महाराज कीर्तनाला आले आणि मोजके 4-5 मावळे सोबत आहे, त्यांना पकडा. हजारो सैनिकांनी मंडपाला वेढा टाकला. राजेंनी तुकोबारांशी संवाद सुरू केला. गुरु करावा बळकटन, जाऊनी धरावे मनगट. राजे निर्भीड आहेत, ज्याची खरी सेवा त्याच्या अभय काय जीव. राजे निवांत. तुकोबारांनी पांडुरंगाशी संवाद केला की भगवंता, आज जर शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं तर नाव माझं नाही जाणार, नाव तुझं जाईल. काळीमानी बट्टा हा संप्रदायाला लागेल
आई जेवढे आपल्या मुलावर प्रेम करते तेवढा जो राजा आपल्या रेतेवर प्रेम करतो, अशा राजावर हे संकट आहे, तेही माझ्या कीर्तनात. काय करायचं मी सांगित ना देवा, संकट निवारण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. देवाने शब्द टाकावा, तुकोबाराने शब्द टाकावा आणि देवानं पदरात झेलावा. देवाने विठेवून उडी टाकली, छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं आणि डायरेक्ट लोहगाव गाठलं. जिथं कीर्तन चालू होतं तिथं एकाच कीर्तनात 2 छत्रपती, ओरिजिनल राजे पुढं आणि जिथं मंडप संपतो तिथं राजाने आपला, भगवंताने आपला घोडा, आवाज करा, घोडा सज्ज केला आणि देवाने गजर केला, हर हर महादेव, आणि घोडा पळवला. त्या टोकात त्याची सैनिक घडलं, त्यांना वाटलं राजेच पळाले. तेव्हा काय एवढा फोकस होता का? टेंब मशाली जुन्यात काळातले कीर्तन, अंधारात चलबिचल झाले, म्हणजे बाग गाया पकडू, सगळं सैनिक देवाच्याच माग, देव पुढं सैनिक माग, देव पुढं सैनिक. तुकोबरा म्हणले राजे आपलं काम ओके झाले, तुम्ही राजगड गाठा. शिवाजी महाराज राजगडाव, देव पंढरपुरात पकडाय गेलेल्या जंगलातच हुकले, म्हणजे कुणीकडे गेलं रे म्हणले या काही, देव अदृश्यात झाले ना. आणि म्हणले आपण इकडे सोलापूरकडे कुणीकडे आलो का, पकडत किल्ले तिकडे राहिले, शिवनेरी, प्रतापगड, रायगड, भोरतुंग, लोहगड, आणि आपण इकडे सोलापूरकडे चंद्रभागेत कुणीकडे आलोय. म्हणले अरे म्हणले रॉंग नंबर लागला, चला माघारी. परत लोहगावला गेले तर तुकोबाराय नाही, त्यांनी छत्रपती नाही, सिद्धांत संपला. तुकोबारायांचं कीर्तन राजे कीर्तनाला, पण तुकोबाने शब्द टाकल्याच्या नंतर देवाला सुद्धा छत्रपतींचे रूप धारण करावं लागलं आणि तुकोबाने आलेलं संकट नाहीसे करावं लागलं. ही ताकद तुकोबारायांची नाही, ही ताकद भगवंताच्या नामाची आहे. कारण संत हे भगवंताच्या नामाचा अखंड जयघोष करतात आणि जिथं नामाचा जयघोष आहे तिथं दोषाचे डोंगर जातात. अभंगाच्या दुसऱ्याच्या करते घोष जय जयकार, करते घोष जय पाया पडतो. करतात काय संत, करते घोष जय जयकार, जळते दोषाचे डोंगर, नाम घोष करतात. तोच नाम घोष एकदा करायचा, हाताने टाळे मुखाने नाम, सर्वांनी एकदा मोठं भजन करायचं. विठोबा मस्त टाळ्या वाजवल्या बरं का सगळ्यांनी. प्रसन्न झाली माणसं, गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागली. हे जे कार्य चालले धर्म कार्य, असावा तो धर्म. मग
आणि धर्माच्या बाबतीमध्ये अख्खं कीर्तन विसरा, पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली वेळ असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृती नाही, शब्दच कसा आहे, भारत माते की वा. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी नाही, पण भारत माते की जय. आई मानतोय आपण या देशाला पवित्र विचाराची माणसात म्हणून. ऐका, सैन्य कसं असावं चीन कडून शिकावं, तंत्रज्ञान जपान कडून शिकावं, धूर्तपणा अमेरिका, कपटीपणा इंग्लंड, सोना आफ्रिका, तेल सौदी अरेबिया, आणि संस्कृती कशाच्या माझ्या पवित्र भारताकडून शिकावे. आणि भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले ते राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? थोडा कमी करायला लय होते. माझी जाऊने हो ना, माझी जाऊने पिका में
मग शरीरात छान वसलेला शिवाजीला साहित्याच्या घरात शिवरात्री बघून शिवा केला मी मागण्या शाहीवर वजनदार राष्ट्रातले आपण माणसे त्यांचे विचार जीवनात ठेवा. कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आई वडिलाची सेवा करा, देशाबद्दल धर्माबद्दल तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेम, जिव्हाळा आणि अभिमान असावा. आणि असे तरुण मुलं घडले तर तुमचे लग्न होते. हा, लग्नाचं लय अवघड झाले. आता मुली झाल्यात कमी, त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड आणि पोरींच्या आयला आले मार्केट. पोरींच्या आयला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही. आता लय फोकसमध्ये डायरेक्ट पाहुण्यास आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. मारिता का दुसऱ्याचा आईबाप तुमच्या लेकीच्या सुखासाठी? हा, पोरांना सांगतो क्वालिटी कमवा. लय सध्या हँग झाले ते पोरांचे. बाबा आम्हालाच काय का महाराज, आमच्या पोराला पोरी. तुझं गायबानं त्या लायकीचं आहे का? बोंबलत फिरते, कोण बायको देईन त्याला? डॉक्टरला बायको मिळणार, PSला बायको मिळणार, आली का पेपरला बातमी, बायका कोणाला मिळणार? बोंबलत फिरणार ना. थोबाडात मावा ढाव्या जातो, 10 रुपये तो आई संग भांडणं, बापा संग भांडणं, कोण पुरेच वाटोळ करायला मोकळे. तुला बघितलं DJ वाल्याला सुद्धा घाम सुटतोय, असला तर पेले अंग खाली होतोय. लग्नाचं लय अवघड झालं. मी जेमनीचे एजंट बघितले, सगळ्या गोष्टीत एजंट होते, पण आता नवीन एजंट आले ते लग्नाचे एजंट आहेत. हा, मरणाचा माला हाणतात ते. सध्या लय स्कोप आहे त्या धंद्यात. जर कोणाला उतरायचं असेल तर बघा भाऊ, 2-2, 3-3 लाख दाबी त्यात लांबवून आणते तिकडून कुणीकडून काय न पोरी नांदेडच्या खाल्लाकडून. लय अवघड झाली सध्या, पुरीच मिळाला. पोरांना क्वालिटी राहिले नाही. ते सोलापूरचा मोर्चा किती गाजला, 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा केला ना. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर मध्ये बोला काय मागण्यात, म्हणजे आम्हाला बायका द्या. तर तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय भाऊ? क्वालिटी कमवा ना. आणि पोरींच्या आयला सांगतो, पोरीला सगळ्या गोष्टी स्वयंपूर्ण बनवा. शाळेचं शिक्षण द्या, संस्कृतीचं द्या, स्वयंपाकाचं द्या, व्यवहार ज्ञान अशी तावून सोलापून निघाली पाहिजे. तिकडे गेल्यावर जबाबदारीने तिने संसार सगळा हँडल केला पाहिजे. पोरींच्या आयाने परत लग्न झालेलं, पोरीच्या संसारात ढवळा ढवळ करू नका. तासाला त्याला काय फोन करायचा संबंध आहे तुमचा? पोरींच्या आयाने काय काय पोरींचा संसार मोडला ते 5-5 मिनिटाला त्यांना फोन करू सासरा कसा आहे गो, दे सासरा आग आग, म्हातारी आगी फोकोच, धीर हा सराट्यावानेच म्हणले, हा सगळी गाड्यावाने, सगळे काटेरीच झाड आहेत. मग आई म्हणते पोरीला, होय मग मालक, हा त्यांचं काय नाही, ते आपल्याच मुठीत आहेत. हा मग गोड बोलून आपल्या इकडे घेऊन ये, इकडे टपरी टाकून दे, म्हणजे मोडला का संसार? काय घेणं ते नाही का ढवळा ढवळ करायची? मरा का तिकडे कसे तपले ते लग्न झाले, ते कशी बी संसार हँडल करे ना. तुम्हाला काय तिथं मिनटाला व्हाय करायची गरज आहे? त्या संसार आया ना, तुम्ही लय हस्तक्षेप करू नका. आणि त्याला आधी सगळ्या गोष्टीत परिपूर्ण बनवा. त्याला व्यवहार ज्ञान, माणसाकोणसात बोलायचं कसं, राहायचं कसं, आज्ञाधारकपणा कसा असावा, हे सगळ्या गोष्टीत तुम्ही परिपूर्ण बनवा. स्वयंपाक येत नाही पूर्ण 30-30 वय झालं, काही काहींचं अजून चहा साखर किती टाका ह्याचा सुद्धा अंदाज नाही. आमटीला मिरच्याचा मेळ लागा ना. एका पोरीचं लग्न झालं, स्वयंपाकाचं नॉलेजच नव्हतं. तिने 5 माणसाला 50 मिरच्या वाटली, मिरच्याचीच आमटी केली. म्हातारणी आमटी बघितली, ती म्हणली मला भूक नाही, माझी शिवरात्री म्हणली. नवरात्रात नवरा नुसता उड्यात हाणायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणे मरची नको खावलंय तिखट आहे. ह्यो म्हणला माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच वाटत नाही, मी खाणार भाजी. आई म्हणली तू खाणार मग जाणार, तू
पहिलाच घास खाला कानातनं दुरून डोळ्यातून गळा 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 गळा. त्याची बायको जवळ आली म्हणजे होय भाजीत काय कमी जास्त ना नाही. मला नाही भाजी जगातच एक नंबर. डोळ्यात कसं काय पाणी आलं ते मला आनंद अश्रू देऊ का अजून थोडी नको मला हेच आनंद बळत पचवला मरण मी आणला काय. हा मोकळी झाली आज ह्या उमरी फाट्यावल्या परिसरातली माणसं सगळे. हा हसलंच पाहिजे, ज्याला हसता येतं त्याला चार माणसात बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. आता आज सगळ्यांचा चेहरा हसवतो, एक दिवस भीतीला टेकून बसवतो आणि उदबत्याचा वास त्याच्या नाकात घुसवतो. मला गेल्या बायको म्हणते उठून बसा ना, माझ्या संग बोला ना. आता ते उठल्या खांदेकरी थांबत्यान का. चौघाने उच्चाले मंडळी म्हणते चालले का व चालले नाही चालवले. त्याने लय कुठाने केलं. तो सप्त बंद पाडत होता, शिवजयंतीला बी आडवा येत होता. लोकांचा ऊस निघाल्यावर रस्त्यावर पाणी सोडत होता. त्याने लोकांच्या मोटरी टाकल्या, केबला चोरल्या, टाटर हाणलं, पायपा फोडल्या. तेवढे नमुना होता म्हणून देवाने त्याचं बटन दाबले. त्याच्यामुळे चालू नका लय तो रात एक दिवस निघणारे वरात मागं खोबरं चिल्लरची परत बारकाली पोरं चिल्लर गोळा करतात जोर जोरात म्हणतात रोज असे मराव राहतो राहतो. काय लोकाला येणं दे नाही भाऊ. अरे हसून खिळून जागा. म्हातारी म्हणते मी गेले माझ्या नाताचं कसं होईन, तू पहिले जापाप्याचे बिस्किट तरी राहते ना. अरे कोणाचं कोणा वाचवून आडत असतं का. रामकृष्ण आले गेले त्याने जग का ओसाची पडले जन पलभर म्हणते. हाय हाय लोक इथं कोणाचं कोणा वाचून आडत नाही. आपला आनंद आपण घ्यायचा, आलिप्त राहायचं जीवनामध्ये. मर्यादा सोडू नका, धर्माचे कास सोडायचे नाही. प्रेम द्या, प्रेम घ्या, वाण्यानं गोड बोला, समाज जिंका, सगळ्याशी प्रेमानं सौजन्यानं वागा. द्वेष, मत्सर, खुन्नस, राग ह्या असल्या ह्याला थारा देऊ नका. गावाचे शब्द मग तो मला बोलला होता, आता मी बघतो. अरे कशाला डोक्यात ठेवतो, सोडून दे. आयुष्यच किती दिवसाचे. प्रेमाने हे जग जिंका, सगळ्याशी सौजन्यानं वागाने हे छत्रपतींचे विचार आहेत. सगळ्यांना एक करण्याची त्यांच्याकडे कला आहे. म्हणून स्वराज्य एका जातीतले 18 पगड जातीतले मावळे होते, पण तरी सुद्धा सगळे एकत्र बांधले. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच नव्हता 7.5. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. आणि अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसे म्हणून त्यांचे विचार जीवनामध्ये ठेवा. तुकोबराय म्हणतात मी पांडुरंगाच्या भक्ताला वीर म्हणतो. ठीक का, जे जयकार करतात. आता आधी तर म्हणले वीर आहेत, वीर म्हणजे योद्धा. योद्धा म्हणले की लढाई, लढाई म्हणले की शस्त्र. काय शस्त्र आहे? क्षमादया शांती, बाण अभंग हाते. क्षमादया शांती संतांकडचे शस्त्र आहे. ह्याच्या नाव फरक पडला तर अभंगाचे बाण करतो आणि समादया शांती अभंगाचे बाण. मुखात नामाचा जे जयकार काय त्यांच्या पाया पडतो. म्हणून या जगाच्या पाठीवर हरिभक्तच खऱ्या अर्थाने बळीवंत आहेत अभंगाच्या शेवटी. तुका म्हणे बळे, तुका म्हणे बळे, तुका अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात तुका म्हणे बळी तेची एक भूमंड. या जगाच्या पाठीवर एक तीच माणसं बळीवंत आहेत. कोण? वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्तानं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आदरणीय राहुल भैया टेकाळे पाटील आणि त्यांचा समस्त मित्र परिवार. राहुल भैयांनी आत्तापर्यंत त्यांचं जीवन आपलं स्वतःचं तरुणपण देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी आणि लोकांच्या सेवेविषयी आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये अत्यंत समाजसेवा करण्याची तळमळ आहे. सगळ्यांना सोबत घेऊन नेतृत्व गुण, संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये आहेत. त्यांच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा घडावी. आपल्या प्रेमाला ते जागतात. आपलंही त्यांच्यावर प्रेम आहे. भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या अखंड पाठीमागे राहावा अशी ज्ञानोबा तुकोबा यांच्या चरणी प्रार्थना करतो. सुंदर शिवजयंतीच्या निमित्ताने एवढा सुंदर सगळा वारकरी आणि
भक्ती शक्तीचा संगम त्यांनी घडवून आणला, म्हणून त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांचा समस्त मित्र परिवार सगळ्यांचा नामोल्लेख करणे शिकणे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो. माझे गुरु